श्री स्वामी समर्थ. वर्ष सरलं आणि पुन्हा एकदा आपण एका नव्या वर्षाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. कॅलेंडरची पानं बदलली, तारखा बदलल्या, पण मनातली ती हुरहुर तशीच आहे ना. गेलेलं वर्ष कुणासाठी तरी खूप चांगलं होतं, तर कुणासाठी खूप कठीण. काहींनी आपली माणसं गमावली, काहींनी आपलं स्वप्न गमावलं, तर काहींचा स्वतःवरचा विश्वासच डगमगला. आज जेव्हा आपण या नवीन वर्षात पाऊल टाकत आहोत, तेव्हा मनात एक भीती आहे. हे नवीन वर्ष माझ्यासाठी काय घेऊन येईल? पुन्हा तीच संकटं येतील का? पुन्हा मला एकटं लढावं लागेल का? जर आज तुमचे डोळे भरून येत असतील आणि भविष्याची चिंता सतावत असेल, तर थांबा. हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. आज स्वामी तुम्हाला काहीतरी सांगू इच्छित आहेत. एक अशी कथा जी तुमचं नवीन वर्ष जगण्याचं कारण बदलेल. ही गोष्ट आहे गजाननची. मध्यमवर्गीय, संस्कारी आणि स्वामींवर नितांत श्रद्धा असणारा एक सामान्य माणूस. पण मगाचचं वर्ष गजाननसाठी एखाद्या वाईट स्वप्नासारखं होतं. त्याची नोकरी गेली होती, घरात आजारपण होतं आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत चालला होता. 29 डिसेंबरची रात्र होती. बाहेर सगळं जग नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आतुर होतं. फटाके वाजत होते, लोक आनंदाने नाचत होते. पण गजानन मात्र आपल्या घराच्या एका कोपऱ्यात अंधारात बसला होता. समोर स्वामींची तसबीर होती, पण आज गजाननच्या हातात उदबत्ती नव्हती. त्याच्या डोळ्यात फक्त पाणी होतं. तो स्वामींच्या फोटोकडे बघून रडत म्हणाला, स्वामी, लोक म्हणतात नवीन वर्ष सुखाचं जावो, पण माझं सुख तर तुम्ही हिरावून घेतलं. आता नवीन वर्षात मी कोणत्या आशेवर जगू? माझ्याकडे आता हिंमत नाहीये. मी हरलोय स्वामी, मी पूर्णपणे हरलोय. त्या रात्री गजानन उपाशीत झोपला. मनामध्ये विचारांचं वादळ होतं. उद्याची सकाळ माझ्यासाठी काय नवीन आणणार? तेच कर्जदार, तोच अपमान आणि तीच हतबलता. पण म्हणतात ना, जेव्हा लेकराचे अश्रू जमिनीवर पडतात, तेव्हा माऊलीला झोप लागत नाही. त्या रात्री गजाननला स्वप्न पडलं. स्वप्नात त्याला अक्कलकोटचा वटवृक्ष दिसला. पण गंमत म्हणजे झाडाची सगळी पानं गळून पडलेली होती. झाड पूर्ण सुकलेलं वाटत होतं. गजानन त्या झाडाकडे बघून अजून रडू लागला. तो म्हणाला, माझं आयुष्य सुद्धा या झाडासारखं झालंय, ओसाड आणि निर्जीव. तेवढ्यात एक तेजपुंज आकृती त्या झाडाच्या बुंध्याशी प्रकट झाली. ते साक्षात स्वामी होते. स्वामींनी त्या सुकलेल्या झाडावर आपला हात ठेवला. आणि काय आश्चर्य, बघता बघता त्या झाडाला नवीन पालवी फुटली. ज्या फांद्या तुटल्या होत्या तिथे नवीन पानं आली. वाळलेलं झाड पुन्हा हिरवं झालं. स्वामी गजाननच्या जवळ आले. त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि गंभीर आवाजात म्हणाले, अरे वेड्या, पानं गळाली म्हणून झाड मरत नाही. ते फक्त जुन्याला सोडून नव्याला स्वीकारण्यासाठी जागा करत असतं. तू का घाबरतोस? तू गमावलेली नोकरी, तुझा गेलेला पैसा, हे फक्त गळलेली पानं आहेत. पण तुझी मुळं, तुझी श्रद्धा, ती अजूनही जमिनीत घट्ट आहे. आणि जोवर मी तुझ्या मुळाशी बसलोय, तोवर तुला कोमेजून देणार नाही. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. गजाननला जाग आली. पहाट झाली होती. खिडकीतून सूर्याचं पहिलं किरण थेट स्वामींच्या फोटोवर पडलं होतं. त्याच्या उशीवर अश्रूंचे डाग होते, पण मनात एक वेगळीच शांतता होती. परिस्थिती तीच होती. नोकरी नव्हती, कर्ज होतं. पण आज गजाननचा दृष्टिकोन बदलला होता. त्याला समजलं की नवीन वर्ष म्हणजे फक्त तारीख बदलणे नाही, तर विश्वास नव्याने जगणे आहे. त्याच दिवशी दुपारी
गजाननला त्याच्या एका जुन्या मित्राचा फोन आला, ज्याने त्याला एका छोट्या व्यवसायात मदत करण्याची ऑफर दिली. ती सुरुवात छोटी होती, पण ती स्वामींची कृपा होती. मित्रांनो, गजाननची गोष्ट आपली सर्वांची आहे. आपण अनेकदा परिस्थितीला बघून घाबरतो. आपल्याला वाटतं की नवीन वर्षात काहीतरी जादू होईल आणि सगळं ठीक होईल. पण खरी जादू बाहेर नाही, तुमच्या आतल्या विश्वासात आहे. स्वामी समर्थ आपल्याला हेच सांगतात, काळाची काळजी मी घेतो, तू फक्त कर्माची काळजी कर. हे येणारे नवीन वर्ष तुमच्या संयमाची परीक्षा घेणारे असू शकते. कदाचित संकटे येतील, कदाचित रडावं लागेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं संकट कितीही मोठं असू दे, तुमचे स्वामी त्यापेक्षा मोठे आहेत. तुम्ही जेव्हा जेव्हा पडाल तेव्हा सावरण्यासाठी स्वामींचा हात पुढे असेल. जेव्हा रस्ता सापडणार नाही तेव्हा स्वामींचा उजेड तुम्हाला दिशा दाखवेल. फक्त एकच करायचं, आपला विश्वास ढळू द्यायचा नाही. या नवीन वर्षाचा संकल्प पैसा किंवा प्रसिद्धी नसावा, तर संकल्प हा असावा की काहीही झालं तरी मी स्वामींचा हात सोडणार नाही. कारण ज्याचा हात स्वामींनी धरलाय त्याला जगाच्या बाजारात कोणीही हरवू शकत नाही. चला तर मग या नवीन वर्षाचं स्वागत एका हसऱ्या चेहऱ्याने आणि मजबूत विश्वासाने करूया. तुमच्या सर्व चिंता, भीती आणि शंका आजच स्वामींच्या चरणी अर्पण करा. स्वतःला सांगा, हे नवीन वर्ष माझं आहे, कारण माझा स्वामी माझ्या सोबत आहे. तुम्हा सर्वांना स्वामी कृपेने हे नवीन वर्ष सुख, समृद्धी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे समाधानाचे जावो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. जर तुम्हाला ही गोष्ट मनाला भावली असेल तर कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.